हॅलो फ्रेंड, आज आपण बघणार आहोत नारियल चटणी साऊथ इंडियन स्टाईल। ती खूप सोपी आणि स्वादिष्ट आहे। चला सुरू करूया। सर्वप्रथम आपण नारळ घ्यायचा आहे, त्याला फोडून त्यातले पाणी काढून घ्यायचे आहे आणि त्या नारळाचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आणि ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने नारळ फोडल्यानंतर हे सर्व तुकडे आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात। हे तुकडे काढून झाल्यानंतर एक बाउल घ्यायचा मिक्सरचा आणि त्याच्यामध्ये अजून हे तुकडे बारीक करून टाकून द्यायचे आहेत। त्या तुकड्यांमध्ये आपण हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक हे सर्व टाकायचं आहे। त्याच्यानंतर थोडा कढीपत्ताही टाकायचा आहे आणि मग हे सर्व मिश्रण टाकल्यानंतर मिक्सरमध्ये हे सर्व फिरवून घ्यायचं आहे। थोडंसं एक जाड बारीक फिरवल्यानंतर आपली चटणीसाठी रॉ मटेरियल तयार आहे आणि कोथिंबीर देखील याच्यात घालायची आहे। अशा पद्धतीने हे सगळं फिरवलेलं मिश्रण पाणी घालून जेव्हा बारीक होत नसेल थोडं पाणी घालायचं आहे आणि मग ते आपलं मिश्रण तयार होईल। त्याला एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं। त्या बाउलमध्ये काढल्यानंतर व्यवस्थित सर्व मिश्रण पूर्णपणे काढून त्याला आपण आता नंतर तडका देऊया। आधी चवीनुसार मीठ घातले। कृपया व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपण तडका पॅन घेतलेला आहे, त्याच्यात तेल घातले आहे, त्याच्यानंतर मोहरी घातले आहेत आणि कढीपत्ताही घातला। त्याच्यानंतर तडकाची जी लाल मिरची येते ती घातली आणि अशा पद्धतीने चांगला तडका दिला आणि तो आपण त्या बनवलेल्या चटणीमध्ये जी आपण बाउलमध्ये पिसलेली होती तिच्यात मिक्स केला आणि अशा पद्धतीने आपली साऊथ इंडियन स्टाईल एक जबरदस्त स्ट्रक्चर असलेली चटणी तयार आहे आणि याचा स्वाद तुम्हाला जबरदस्त येईल। घरी नक्की बनवून बघा। ही चटणी जर तुम्ही एकदा खाल्ली तर साऊथ इंडियन चटणी खायचं विसरून जाल। थँक्यू।